एक महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे हे सगळं का करतायत, तर निवडणूक यंत्रणा, निवडणूक अधिकारी, निवडणूक मतदार, निवडणूक काम करणारे कर्मचारी हे नगरपालिका महानगरपालिका निवडणुकीच्या आधी त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न या लोकांचा आहे, उद्धवजींच्या पक्षाचा, राज ठाकरे यांच्या पक्षाचा आणि मवियाचा. मुस्लिम आणि अल्पसंख्याक दुबार मतदार पांघरुणाखाली ठेवायचे, नावं द्यायची हिंदू आणि दलित आणि मराठी दुबार मतदारांची आणि यंत्रणांवर दबाव टाकायचा. या षडयंत्राने निवडणुका जिंकण्याचा प्रयत्न ते करतायत, हा आमचा थेट आरोप आहे. खरं तर विनंती आहे, सर्वच गोष्टी राजकीय बघता कामा नये. कुठेतरी आत्मपरीक्षण करा, तुमचा आलेख काय चाललाय. दोन्ही ठाकरे बंधूंना माझी विनंती आहे, पहिल्यांदा तुम्ही बिहारी आणि बिहारी मतदारांच्या विरोधात भूमिका घेतली, उत्तर भारतीय मतदारांच्या विरोधात आंदोलन आणि भूमिका घेतली. बिहारी आणि उत्तर भारतीय कमी पडले तर हिंदी भाषिक म्हणून त्यामध्ये विघटनाची भूमिका घेऊन त्यांच्यावर दबाव टाकण्याचा किंवा भूमिका घेण्याचा प्रयत्न केला. जैन मतदारांच्या विरोधात गेलात, गुजराती मतदारांच्या विरोधात आंदोलन केलं आणि आता मराठी. भोईर पाटील हे मराठी, हिंदू आणि दलित केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी बिहारी मतदारांपासून आता मराठी मतदारांपर्यंत विरोधी भूमिका मांडण्याचं पाप, अशा भूमिका, अशी मांडणी राज ठाकरे तुम्ही, उद्धवजी ठाकरे तुम्ही आणि मविया तुम्ही करताय. या थराला जाऊ नका. जरूर आमच्या विरोधात राहा, पण विचार वापसी करा. मुद्दा म्हणून म्हणतोय, अधोरेखित करतोय, विचार वापसी, मूळ विचाराला परत जा. आणि मग आमचं म्हणणं आहे की हिंदू दुबार अशी मांडणी करून हिंदू मुस्लिम वेगळ्या भूमिकेचं बीज रोवू नका. दुबार सरसकट मांडणी का नाही केलं, तुम्ही तोंड बळून का थांबलात, तुमच्या उदाहरणात ही उत्तरं का नव्हती, याचं उत्तर द्या. असमानता मतदारांमध्ये होईल अशा भूमिका टाळा. केवळ अल्पसंख्याक मतांच्या तुष्टीकरणाची भूमिका राज ठाकरेजी आणि उद्धव ठाकरेजी आणि मविया का घेत आहे, याचं उत्तर द्या. SIRचं समर्थन करा. निवडणूक यंत्रणा, कर्मचारी, अधिकारी, मतदार यांच्यावर दबाव नको, हीच भूमिका घ्या. आणि अंतिम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं पालन करणं हे आमच्या सर्वांचं काम आहे, हे लक्षात ठेवा. आजच्या या वार्ताहर परिषदेमध्ये मविया, राज ठाकरेजी, उद्धव ठाकरेजी यांनी मांडलेल्या भूमिकातला झोल नाही फोलपणा आणि नकाब नाही त्यांना बेनकाब करण्यासाठी या गोष्टी आम्ही मांडल्या आहेत. मतदारांपर्यंत आम्ही विषय मांडूच. निवडणूक आयोगासमोर सुद्धा मला हे सांगायचं आहे, तुम्ही प्रश्न विचारण्याआधीच मी सांगतोय, मतदार यादीच्या शुद्धीकरणाची भूमिका भाजपची भूमिका आहे. मुख्य निवडणूक आयोगाकडे मी स्वतः आणि आमचे सहकारी एकदा नाही वारंवार गेलेलो आहेत, वेगवेगळ्या निवडणुकीत गेलो आहेत, आताही जाणार. स्वतः देवेंद्र फडणवीसजींनी या विषयामध्ये न्यायालयात दावा दाखल केलाय, ऑन रेकॉर्ड आहे. आणि SIRचे पण समर्थक आम्ही आहोत आणि या गोष्टी सुद्धा निवडणूक आयोगाला आम्ही देणार आहोतच.